नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्या एका व्ह्युअरने आपल्याला हा प्रश्न कमेंटमध्ये टाकला होता. तो त्या प्रश्नाचं आपण सोल्युशन बघूया. बघा काय प्रश्न आहे बघा. Quadrilateral PQRS is a trapezium in which QR parallel to PS and PR is equal to RS. If angle PQR is 96 degree and angle QPR is 36 degree, then what is the measure of angle PRS? Angle PRS चा आपल्याला मेजरमेंट काढायचं बघा. यासाठी आपल्याला आधी फिगर ड्रॉ करावं लागेल बघा. चला फिगर ड्रॉ करू. ट्रॅपेझियम दिलाय, ट्रॅपेझियम काढू. बघा पहिल्यांदा पॅरलल साइड्स काढू, पुन्हा नॉन पॅरलल साइड्स काढू. बघा ट्रॅपेझियमचं नाव काय दिलंय? PQRS. PQRS. पुन्हा त्याच्यामध्ये दोन कोणत्या साइड्स पॅरल आहेत? QR आणि PS. बघा QR आणि PS पॅरल आहेत, काय अडचण नाही. पुन्हा PR इज इक्वल टू RS दिले. PR इज इक्वल टू RS. बघा इथं RS ऑलरेडी आहे, पण PR आहे का इथं? नाही. मग ड्रॉ करावं लागेल आपल्याला. PR ड्रॉ करू म्हणजे काय त्याचा डायगोनल झाला. हे इक्वल दिलेत, इक्वल करू त्यांचं, इक्वल केलं. पुन्हा काय दिलंय? अँगल PQR 96 डिग्री. PQR 96 डिग्री दिलंय. पुन्हा त्याच्यानंतर काय दिलं? अँगल QPR 36 डिग्री. QPR कुठे? QPR हे झालं 36 डिग्री. आपल्याला काढायचा आहे कोणता? अँगल PRS. हा अँगल आपल्याला काढायचा आहे. मित्रांनो हा अँगल काढायचा असेल तर आपल्याला हे दोन अँगल माहित झाले तर आपलं उत्तर येतं का? बघा हे दोन अँगल आणि हा तिसरा अँगल यांची बेरीज किती असते? 180. पण बघा आपल्याला हिंट दिली, काय दिली त्यांनी? या दोन साइड कशा इक्वल आहेत बघा. या दोन साइड इक्वल आहेत. हा ट्रँगलचा जर विचार केला मी, कोणत्या? ट्रँगल PRS. हा कसा ट्रँगल बनतो बघा? ज्याच्या दोन साइड इक्वल असतात तो असतो आयसोसेलस ट्रँगल. आयसोसेलस ट्रँगलची प्रॉपर्टी काय असते? ज्या दोन साइड्स इक्वल असतात त्यांच्या बेसला त्या साइड इक्वल अँगल तयार करतात. म्हणजे इथला अँगल आणि इथला अँगल हे कसे असणार? इक्वल असणार. हे दोन अँगल मिळाले तर तिसरा अँगल आपल्याला काढता येतो. मग आता इथला अँगल काढायचा कसं बघा? सिंपल गोष्ट बघा. ट्रॅपेझियम मध्ये जे लगतचे दोन कोण असतात, कोणते कोणते बघा? Q आणि P यांची बेरीज असते 180. का? की पॅरलल साइड आणि नॉन पॅरलल साइडचे जे ऍडजस्टंट अँगल असतात त्यांचीच बेरीज 180 असते. म्हणजे कोणत्या कोणत्या? P आणि Q ची बेरीज किती येणार? 180. S आणि R ची बेरीज किती येणार? 180. ही प्रॉपर्टी आपण वापरूया. म्हणजे बघा पूर्ण Q आणि पूर्ण P यांची बेरीज 180 येणार. म्हणजे इथे किती दिलं? 96 36 आणि इथला मिसळला की 180 होणार. म्हणजे करूया बघा काय? 96 अधिक 36 किती बघा? 96 अधिक 36 हे येणार 132. आपल्याला इथला अँगल काढायचा आहे. 180 मधून वजा करावं लागेल. बघा 180 मधून 132 वजा केले तर किती येतात मित्रांनो? 48. किती येणार? 48 येणार. म्हणजे इथलं माप किती येणार? 48. बघा मित्रांनो तुम्हाला आधीच सांगितलं होतं हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार, कारण आयसोसेलस ट्रँगलचे ते अँगल आहेत बघा. म्हणजे इथला 48, इथला पण 48. बरोबर. आता राहिलं काय? हे काढायचं आपलं. उत्तर तिथं जाणार आहे. या ट्रँगल बघा कोणत्याही ट्रँगलच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते? 180. यापैकी दोन कोण आहेत आपल्याला किती? 48 आणि 48 किती? 96. इथला अँगल काढायचा 180 मधून वजा करा. 180 वजा 96 किती होतात मित्रांनो? बघा 96 आणि 4 100 आणि वरले 80 म्हणजे किती झाले? 84. इथला अँगल किती येणार मित्रांनो? 84 येणार. म्हणजे आपलं उत्तर किती? पर्याय क्रमांक 4. धन्यवाद.